हे मराठा योद्धा आहे. कंटिन्यू पायाने गाडी चालवताय काय हो. आणि ब्रेकचं ह्याचं कसं काय काय एकाच पायाने एकटंच आहे गाडीत मी. तुम्ही कुठं आलाय? भोर. बर सातारा पुन्हा बोर तिकडून आला सातारा. बातमी कशी घ्यायची? कुठे बुम का हे का मित्रांनो, एक मराठा लाख मराठा. हे वा गेलाय पूर्ण संपूर्ण सातारा ते मुंबई. हे वा कशी गाडी चालू पाय. बिन ड्रायव्हरची गाडी आहे. सारखं लेफ्ट साईडला बसली. बिन ड्रायव्हरची गाडी पायाने गाडी चालते. बघासाठी लोकांची गर्दी यावा. घेतोय आणि मी घेतोय तुमचं ते सगळं. 1-2 मिनिटं. माझं नाव संतोष चंद्रकांत राजे शिर्के असून मी भोर तालुक्यात बाजीप्रभूंचं जे गाव आहे शिंद, बाजीप्रभू देशपांडे जे ऐतिहासिक गाव आहे त्या गावचा मी रहिवासी आहे. मी मागच्या वेळेला सुद्धा मराठा क्रांती मोर्चाला माझ्या लहान मुलासहित मी पुण्यावरून रिवर्स गेलो होतो आरक्षणासाठी. तरी अजून सरकार काय आरक्षण देत नाही. आता मनोज जरांगे साहेबांच्या वतीने सकल मराठा समाज हा मुंबईला चाललेला आहे. आज आपल्या मुलांना आरक्षण नाही आहे, पालकांकडं पैसे भरायला नाही आहेत. तर इथून पुढं ते आरक्षण लवकरात लवकर मिळावं अशी आपली मनोमन इच्छा आहे. विशेष म्हणजे जर सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नसेल तर सगळ्यांचं आरक्षण काढून टाका, नाहीतर एक समान नागरिक कायदा करा. बरोबर अशी मनोमन माझी इच्छा आहे. आणि एक मराठा हा अशा पद्धतीने लेफ्ट साईडला बसून जर गाडी चालवत मोर्चाला निघालाय काय की सरकारला हेच दाखवून द्यायचं आहे की एक मराठा जर हे करू शकतो तर आज कोट मराठा रस्त्यावर उतरलाय तर तो काय करू शकतो. ह्याच्यासाठी चाललोय मी. तुम्ही हिथून तिथून हात लावायचाच नाही. हो, कंटिन्यू पायानेच चाललोय मी. तुम्ही पाहताय उग्रपणे त्यांनी आता कोट मराठा, कोट मराठा त्यांनी असा पण केलेला आहे की आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी गाडी पायाने चालवणार आहे. आणि गाडी पायाने स्विफ्ट गाडी आहे, स्विफ्ट पिढी आहे. मुंबई दिशेने जरी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतो की काहीतरी आपल्याला आठवून आणि खरंच आंदोलनामध्ये आपण काय करत आहे आणि अतिशय म्हणजे मराठा काय करू शकतो. मराठा घाट उतरून खाली आलेला आहे. घाट उतरून आल्याच्या नंतर मराठ्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, काय सांगता? मी काही स्टंट वगैरे करत नाही. मी ऑलरेडी एक वर्ल्ड रेकॉर्डर आहे. मी ऑल इंडिया त्यांनी पाठीमागच्या वेळेस सुद्धा त्यांनी हे केलं होतं. तेव्हा